नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या विशेष कव्हरेजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला पहिल्या टप्प्याच्या मतदानानं सुरुवात झालेली आहे. राज्यातल्या 7 मतदारसंघांशिवाय इतर देशभरातले जे 84 मतदारसंघ आहेत, एकूण 91 मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. राज्यातल्या ज्या 4 जागा आहेत त्या तर महत्त्वाच्या आहेतच, पण त्यापेक्षा जास्त या टप्प्याचं महत्त्व म्हणजे आज आंध्र प्रदेशच्या विधानसभेचं सुद्धा मतदान आहे. आंध्र प्रदेशच्या ज्या 25 लोकसभेच्या जागा आहे त्यासाठी मतदान होत आहे. तेलंगणाच्या ज्या 17 जागा आहेत त्यासाठी सुद्धा मतदान होत आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सुद्धा मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमधल्या 8 जागांसाठी सुद्धा आज मतदान होत आहे. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा यासाठी आहे की आज दिवसभर मतदानाचा पॅटर्न कसा असेल, वोटिंग पॅटर्न कसा असेल, त्यावरनं हे निश्चित होऊ शकतं की खरंच यंदा सरकार विरोधी लाट आहे, मोदी लाट आहे, काही नाराजी आहे किंवा कोणते मुद्दे मतदार घेऊन ईव्हीएम पर्यंत जात आहेत. त्याशिवाय आज काय कळतंय तर आज देशाचा मूड काय याची चुणूक, याचे संकेत आज आपल्याला मिळू शकतात. त्याही पलीकडे जाऊन ऐन उन्हाळ्यामध्ये हे मतदान होतंय. पुढचा सुद्धा टप्पा असाच रखरखत्या उन्हात असणार आहे. त्यामुळं जे वोटिंग पर्सेंटेज आहे, मतदानाची टक्केवारी आहे, ती नेमकी किती होऊ शकते. कारण आत्ता जी माहिती येते त्यानुसार एक सार्वत्रिक सरासरी जर का काढली तर 20 ते 22% मतदान हे झालेलं आहे. इथून पुढे आता तो दुसरा दुपारचा फेज आहे किंवा टप्पा आहे मतदानाचा आजचा, तो रखरखत्या उन्हाचा आहे. त्यामध्ये थोडीशी घसरण होऊ शकते. पुन्हा संध्याकाळी 4 ते 6 या 2 तासामध्ये शेवटच्या मतदानाची टक्केवारी वाढू शकते. 60% वर मतदानाची टक्केवारी जर का गेली तर त्याचा बहुतेक फायदा हा विद्यमान खासदारांना होतो असा आजवरचा अनुभव आहे. त्याही पलीकडे जाऊन जर का बोलायचं झालं तर आज ज्या 91 जागा आहेत त्यातल्या 31 जागा ह्या सध्या भाजपकडे आहेत. केवळ 7च जागा ह्या काँग्रेसकडे आहे. त्यामुळं कोणाला किती गेन करण्याची जी संधी आहे पहिल्या टप्प्यात त्याचा सुद्धा आज अनुभव त्या राष्ट्रीय पक्षांना होणार आहे. आणि जिथं म्हणून प्रादेशिक पक्ष हे मातब्बर आहेत, तुल्यबळ आहेत, म्हणजे तेलंगणा असेल, जिथं चंद्रशेखर राव यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं काय नेमकं ते किती जागा घेतात, किंवा आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस किती जागा घेऊ शकते, चंद्रबाबू नायडूंची तेलुगू देशम पार्टी किती जागा घेऊ शकते, हे सुद्धा कळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये केवळ 2च जागांवरती आज मतदान आहे. पण ईशान्य भारताकडची जी राज्य आहेत तिथं मात्र मोठ्या पद्धतीनं आज मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळं आज जे काही होतंय त्याकडं जाणकारांचं विशेष लक्ष आहे. आपण सुद्धा तो प्रयत्न करणार आहोत की वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे नेते, एकेकाळचे काँग्रेस मुख्यालयाचे ऑफिस सुपरिटेंडंट संजय लाखे पाटील आहेत. मी ही ओळख जाणीवपूर्वक करून देतो कारण प्रवक्त्यांच्या लीक पासून बाजूला असलेले काही नेते आहेत, त्यांची ओळख करून द्यावी लागते. कारण हे जुने जाणते निष्ठावंत नेते असतात ज्यांना पक्षाला माहिती असतं पण लोकांना माहिती नसतं. प्रवक्ते सध्या ब्रँड अँबॅसेडर आहेत त्या पक्षाचे, सर्व प्रेक्षकांना माहिती असतात. पण जे काही नेते असतात ज्यांच्याकडे कंटेंट असतो पण प्रवक्ते नसतात, तसे संजय लाखे पाटील. आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे आहेत, युवा विश्लेषक आहेत, खूप चांगल्या पद्धतीचं विश्लेषण करतायत. कर्नाटकच्या निवडणुकीपासून जय महाराष्ट्र न्यूजशी ते जोडलेले आहेत. आपल्यासोबत भाजपचे फायर ब्रँड आमदार प्रवक्ते राम कदम सुद्धा आहेत. बऱ्याच दिवसांनी राम कदम आज जय महाराष्ट्र न्यूज बरोबर आहेत, त्यांचंही स्वागत आहे. त्याशिवाय आपल्यासोबत जुने जाणते राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार प्रवक्ते जयदेव गायकवाड सुद्धा आहेत. मी जाणीवपूर्वक सुरुवातीला भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जातो कारण त्यांचा डेटा खूप तयार आहे आणि तो डेटा ऐकायला मी सुद्धा उत्सुक आहे. भाऊसाहेब आजबे, हा जो पहिला टप्पा आहे, माझ्या प्रास्ताविका व्यतिरिक्त काय या पहिल्या टप्प्यात होऊ शकतं, काय या पहिल्या टप्प्याचं महत्व आहे, आणि राष्ट्रीय पक्ष मग काँग्रेस असेल, भाजप असेल, सत्ताधारी पक्ष, हे या पहिल्या टप्प्याकडे कसं बघतायत?
आशिषजी, या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा इतर काही राज्यांमध्ये काही जागांवर ज्या निवडणुका होणार आहेत, तर हा पहिला टप्पा असल्यामुळे इथून एक ट्रेंड सेट होऊ शकतो आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने मतदान होत आहे किंवा त्यानंतर काय पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावरून मला वाटतं भाजप तसेच इतर जे पक्ष आहेत त्यांची पुढची स्ट्रॅटेजी देखील यावर अवलंबून राहू शकते। या सगळ्या याच्यामध्ये मला वाटतं पहिल्या टप्प्याचं जे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आहे। ते यासाठी आहे, आंध्र प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, हा तर मुद्दा आहेच, आणि अशी देखील एक चर्चा आहे की कदाचित वायएसआर जे आहेत ते वायएसआर काँग्रेस हे सत्तेवर येऊ शकतं आणि त्या अर्थाने टीडीपी किंवा चंद्रबाबू नायडू यांच्यासाठी चॅलेंजिंग अशी विधानसभा निवडणूक असणार आहे। हा एक भाग झाला आणि त्यापेक्षा दुसरा महत्वाचा भाग असा आहे की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं तसं काही फारसं अस्तित्व नाही आणि काँग्रेसचंही फार उत्साहवर्धक म्हणावं अशी काही तिथं त्या ठिकाणी स्थिती नाही। त्यामुळे तिथे महत्वाचे जे तीन पक्ष आहेत, एक म्हणजे चंद्रशेखर राव यांचा, दुसरा अर्थात जगनमोहन यांचा आणि तिसरा टीडीपी एनडीएचा अनेक वर्ष भाग होती पण गेल्या वर्षी ते एनडीएमधून बाहेर पडलेले आहेत। तर या ठिकाणी जर वायएसआर काँग्रेस आणि चंद्रशेखर राव यांना जर अधिक प्रमाणामध्ये जर जागा मिळाल्या आणि लोकसभेच्या निकालानंतर जर एनडीएला पुरेशा जागा मिळत नसतील, जशी स्थिती सध्या दिसतीये, किंवा युपीए की एनडीए अशी जेव्हा स्थिती निर्माण होईल तेव्हा जे महत्वाचे पक्ष असणार आहेत, ज्यांच्या भूमिकेवरती सत्ता नेमकी कोणाची येईल ठरेल, याच्यामध्ये जगनमोहन आणि चंद्रशेखर राव हे महत्वाचे नेते आहेत आणि त्यामुळे त्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी नेमकं आज काय घडतंय, किती वोटिंग पर्सेंटेज होतंय आणि काय पद्धतीचा तो निकाल असू शकतो, ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी गोष्ट ठरेल। भाऊसाहेब आजबे, या निमित्तानं दुसराही एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की या पहिल्या टप्प्यामध्ये भाजपच्या 31 जागा आहेत 91 पैकी, भाजपला जर का 31 जागा कायम राखायच्या असेल किंवा 31 जागापेक्षा जास्त आणखीन पल्ला गाठायचा असेल तर भाजपचा फोकस नेमका कोणत्या जागांवर असू शकतो? आशिषजी, यातील उत्तराखंड असेल किंवा उत्तर प्रदेश असेल यासारखा हिंदी बेल्ट मधल्या ज्या जागा आहेत, या जागा भाजपसाठी राखणं हे महत्वाचं ठरलेलं आहे, कारण मागच्या वेळी हिंदी बेल्ट मधूनच भाजपला सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला होता आणि यावेळेस युपी सारख्या ठिकाणी सपा बसपा हे एकत्र आल्यामुळे त्याच ठिकाणी त्यांना धोक्याची अशी स्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे एक उदाहरण आपल्याला घेता येईल की आज कैरानामध्ये देखील आज पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक होतीये, जिथे पोटनिवडणुकीमध्ये तबस्सुम ज्या आहेत, ज्या आरएलडीच्या आहेत, पण ज्या सपा बसपा आणि आरएलडी यांच्या आघाडीच्या उमेदवार होत्या त्या पुन्हा थांबलेल्या आहेत। यासारख्या ज्या जागा आहेत त्या भाजपच्या दृष्टीनं त्या अर्थानं चिंताजनक अशा आहेत। आणि दुसरीकडे अर्थात महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये 2014 मध्ये भाजपचा परफॉर्मन्स हा अधिक उत्तम असा राहिलेला आहे, त्याच्यामुळे त्या अर्थानं देखील विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या टिकून ठेवणं किंवा त्याच्यामधून विशेषतः आता नागपूर विषयी जी एक एकूण चर्चा चालू आहे की नाना पटोले यांनी एकूण जी वातावरण निर्मिती केलेली आहे ती नितीन गडकरी यांचा दमछाक करणारी ठरतीये, अशी एक प्रकारची चर्चा आहे। त्यामुळे हा जो ट्रेंड सुरुवातीचा आहे तो महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा उत्तर प्रदेशसाठी म्हणा किंवा बिहारमध्ये पण 2-4 जागांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामुळे हा पहिला ट्रेंड ज्या राज्यामध्ये भाजपनं सर्वाधिक जागा मिळवल्या किंवा अधिक चांगल्या प्रमाणामध्ये जागा मिळवल्या, या ठिकाणी हा पहिला ट्रेंड किंवा पहिली फेज पुढे त्यांचा परफॉर्मन्स कसा राहील यासाठी महत्वाचे ठरणार आहे। त्यामुळे भाजपसाठी निश्चितच ही जी पहिली फेज आहे ती अत्यंत महत्वाची अशी आहे। ठीक आहे, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम आहेत। राम कदम, भाजपसाठी पहिला टप्पा महत्वाचा आहे तो यासाठी की भाजपनं जे आपली प्रचाराची नीती ठेवलेली आहे, जो प्रचाराच्या मुद्द्यांचा फोकस आहे तो राष्ट्रहित, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद विरोधातला लढा हा ठेवलेला आहे। पण टीका जाणकारांची अशी होते आहे की जे जमिनी मुद्दे आहेत, जे लोकांचे प्रश्न आहेत त्याकडे प्रचार सभांमधून ना पंतप्रधान किंवा इतर भाजपचे नेते फारसं लक्ष देत नाहीयेत। त्यामुळं जर का सरकार विरोधात काही नाराजी असेल तर ती लोक हेरली जाऊ शकते, कारण अनुभव अनेकांचा असा असतो जेव्हा सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते लोकांच्या प्रश्नांविषयी त्या राज्यांमध्ये जाऊन बोलत नाहीत तेव्हा ती निवडणूक जातीय समीकरणांवरती जाऊ शकते। तुम्ही कसं बघता त्याकडे?
अशी जी प्रामुख्यानं दोन प्रारंभी या ठिकाणी मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे की ज्या पक्षानं जेव्हा देश हा विचार समोर येतो तेव्हा संघटनेपेक्षा देश महत्वाचा, ही मायभूमी महत्वाची आणि मायभूमीच्या रक्षणासाठी संघटन बाजूला पण मायभूमी प्रथम आद्य मायभूमीला मानले, नंतर मग संघटनेला मानले, त्याच्यानंतर नेता, त्याच्यानंतर अशा पद्धतीची आमची रचना आहे, अशा प्रकारचे संस्कार आहे. आता ज्या पद्धतीनं मागच्या काही कालखंडामध्ये वातावरण निर्माण केलं जात आहे, म्हणजे काँग्रेसकडून आतंकवाद्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते राहुल गांधींकडून, तर अशा वेळेस राष्ट्रवाद हा निश्चितपणे स्वाभाविकपणे पहिला क्रमांकाचा मुद्दा असणार आहे. आणि आपण पाहिलं असेल की या महिना 2 महिन्याच्या ह्या ज्या काही संक्रमणाच्या काळामध्ये माननीय शरद पवार साहेब अगोदर म्हणतात मी निवडणूक लढेन, पण पुन्हा लगेच 15 दिवसांनी म्हणतात की मी लढणार नाही. ज्या विदर्भामध्ये 7 जागांचं आज मतदान होतंय तर त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांना 2014 मध्ये अतिशय दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्या प्रफुल्ल पटेलांना देखील यावेळी 2019 मध्ये ते स्वतः सुद्धा लढत नाहीयेत. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी दिग्गज मंडळी आहेत ती सगळी दिग्गज मंडळी नेमकं असं काय कारण आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये सगळी दिग्गज मंडळी एक तर माघार घेत आहेत किंवा 2-2 ठिकाणी निवडणूक लढतात. काहीतरी कारण असेल तर ते कारण विकास हे कारण आहे. कारण आज देशभरात कुठेही जा, अगदी मी चारधामच्या यात्रेला गेलो होतो, गंगोत्री यमुनोत्री त्या परिसरामध्ये, हा सगळा हिमालयाचा डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे. त्या दुर्गम भागामध्ये सुद्धा या भाजपच्या सरकारनं अगदी त्या ठिकाणी 8-8 पदरी रस्त्यांचं काम सुरू आहे. देशभरात असा एक प्रदेश सांगा की ज्या प्रदेशामध्ये ब्रिजेसचं काम सुरू नाही, रस्त्याचं काम सुरू नाही, डॅमचं काम सुरू नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप मोठं विकासाचं काम झालंय. आता विकासाचं मोजमाप किंवा मापदंड आपण काय म्हणतो, आता याच्यावर अनेक इतर पक्षांचे लोक आक्षेप घेऊ शकतात, पण अशी जी आपण जबाबदार पत्रकार आहात, 2014 साली या भारत देशाचा आर्थिक बाबतीत जगाच्या तुलनेत 11वा क्रमांक होता. असं काय घडलं की 2019 मध्ये भारत देश 11व्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर आला, आर्थिक महासत्ता बनला. म्हणजे 11 वरून 6 वर येणं हे मोदी सरकारचं विकासाच्या बाबतीतलं यश नाहीये. त्यानंतर 2014 मध्ये जेवढे लोक टॅक्स देत होते या देशात 2019 मध्ये दुप्पट वाढलेत. आपण आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत 50 कोटीपेक्षा अधिक लोकांना आपण त्याच्या गंभीर आजारामध्ये आपण मदत करणार आहोत. अनेक लोक जनधन खात्याशी जोडले गेले, तोही आकडा 32 कोटीच्या वरचा आहे. तर त्याच्यामुळे ही सगळी छोटी छोटी कामं आहेत, पण देशाच्या विकासाची कामं आहेत. एक ढोबळमानानं एक डायलॉग नेहमी प्रत्येक चर्चेत येतो की राजीव गांधी म्हणायचे 1 रुपया दिल्लीतून निघाला की पोचायला जेव्हा शेवटच्या माणसाला मिळतात तेव्हा 15 पैसे मिळतात. आता मोदी सरकारच्या कालखंडात ते राहिलं नाही. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 1 रुपया दिल्लीतून निघाला तर 1चा बंदा रुपया त्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जातो. हे मोदी सरकारचं विकासाचं यश नाहीये. जी गावं मागच्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या गावांना वीज नव्हती त्या सगळ्या गावांना वीज मिळाली, त्या घरांना सौभाग्य योजनेच्या अंतर्गत माध्यमातून वीज मिळाली, शेतीच्या विजेच्या पंपाला लाईट मिळाली, जे अंधारात राहत होते ते आता उजेडात आले, जे चुलीचा धूर फुंकत होते चुलीचा धूर सहन करून आमची माय माऊली घरी स्वयंपाक करायची, तिला आता गॅस मिळाला. अशा अनेक गोष्टी आहेत, स्वच्छता आहे, घरोघरी टॉयलेट्स आहेत, अनेक गोष्टी मी सांगू शकेन, पण आज तो विषय नाहीये. विषय एवढाच आहे की जगाने हे स्वीकारलंय की भारत येणाऱ्या कालखंडामध्ये 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी ही भारताची होऊ पाहते आहे. तर हे सर्व यश हे विकासामुळे भारत देशाचं झालं आणि निश्चितपणे तो मोदीजींनी केला. पण मागच्या महिन्याभरामध्ये ज्या पद्धतीने इतर पक्षांनी सैन्यावर संशय घेणं, अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचं प्रवक्ते असल्यासारखं काँग्रेसने या देशात वागणं, हे कुठल्याही स्वातंत्र्यप्रेमी माणसाला आवडणार नाही. आपला सैनिक सीमेवर स्वतःच्या कुटुंबाला सोडून रात्रंदिवस तिथे -डिग्री मध्ये दिवस रात्र राबतोय. कुणासाठी राबतोय? हे 130 कोटी लोकांसाठी काँग्रेसच्या पक्षाने सीमेवरती सैनिक हा देशाच्या रक्षणासाठी राबतोय, तो काही मोदी सरकारच्या किंवा भाजपच्या रक्षणासाठी राबत नाही. मग का पंतप्रधानांनी परवा औषधाच्या सभेमध्ये जवानांच्या कामगिरी प्रित्यर्थ पहिलं करा किंवा शहीदांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिलं मतदान नवमतदारांनी भाजपला करा असं आवाहन केलं?
का असं केलं? अशी जी मी फक्त तुम्हाला करेक्शन करतो. मोदीजी त्या भाषणात असं म्हणाले की त्या जवानांच्या प्रती पहिलं मतदान करा, भाजपला मतदान करा असं नाही म्हणाले तरुणांच्या बाबतीत. कारण आपल्याकडे बराच असा तरुण वर्ग आहे तो नोटाला मतदान करतो, नाही कोणालाच मतदान नाही असं मतदान करतो. तर असं मतदान हे वाया गेलेलं मतदान आहे. तर त्या तरुणाला उत्तेजित करणं, त्या तरुणाला या सगळ्या लोकशाहीच्या प्रवाहात आणणं काय चुकीचं बोलले मोदीजी? ठीक आहे, जर जवान तिथे चुकीचं काही बोलले नाही, व्यासपीठ चुकीचं निवडलंय ही टीका आहे. तर भारतातल्या नागरिकांनी मन की बात मध्ये जर का आचारसंहिता लागण्यापूर्वी केलं असतं तर लोकांनी त्याचं स्वागत केलं असतं. पण प्रचार सभांमधून भाजपच्या उमेदवारांच्या साठी जेव्हा प्रचार सभा होते तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य करणं, तरी तुम्ही म्हणताय त्यांनी मत ही त्यांना सल्ला देणार आहे. अहो असं नाही होत ना. पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत नरेंद्र मोदी. आशिषजी फक्त एक विधान, आशिषजी एक विधान मला करू द्या की जसं देश सुरक्षित राहावा म्हणून जवान राबतो तसं लोकशाही जिवंत राहावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे लोकतंत्र सुरक्षित राहावं म्हणून प्रत्येक तरुणानं प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे, हे त्या विधानाच्या पाठीमागे अपेक्षित आहे. होय, हेही अपेक्षित आहे की जर आम्ही खरोखर 5 वर्ष विकास केला असेल तर मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत. जर आपल्याला जगाच्या तुलनेत पहिली आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. हे प्रत्येकाच्या मनामनातल्या हे भावना आहे ही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. प्रत्येकाच्या मनामनातली भावना आहे, ती भावना वेगवेगळी असते. वृत्ती तशी प्रवृत्ती असं म्हणतात, तसं व्हेअर इज मॅन टू मॅन असू शकते. आपल्यासोबत संजय लाखे पाटील सुद्धा आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. संजय लाखे पाटील, मला प्रचार कसा होतो, काय होतो, कोण कसा त्याचा फायदा उचलतो, प्रवक्ते बेमालूमपणे आपल्या पक्षाचा कसा प्रचार करतात, त्यात काही सारस्य नाही. किंबहुना मी तर सर्व पाहुण्यांना असं म्हणेल की आज मतं मागण्याचा दिवस नाही किंवा आपल्याला आचारसंहितेचा तसा बडगाई आहे, त्यामुळे खुल्यापणानं आपल्याला मतं द्या असं आपण प्रभावित मतदारांना करता कामा नये आणि ते होऊ पण नाही. पण तरी सुद्धा राष्ट्रीय स्तरावरती निवडणूक आहे, पहिला टप्पा आहे, सगळीकडे काही आचारसंहिता नाही. त्यामुळे आपण ती लिबर्टी पत्रकार म्हणून आम्ही घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या पक्षाचे जबाबदार नेते म्हणून घेऊ शकत नाही, कारण तुम्ही नेत्यांना बरोबर तुमच्या मतदारांना प्रभावित करता असा त्याचा अर्थ होऊ शकतो. हा प्रश्न असा आहे की विकास झालाय, विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागितली गेली 2014 मध्ये. काँग्रेसच्या विषयी एक जनमत असं गेलं जे काँग्रेसच्या विरोधात गेलं की भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आली आणि काँग्रेसनं सुद्धा परसेप्शनला घाबरून, लोक काय विचार करतात याला घाबरून कारवाया केल्या, आपल्या नेत्यांवरती कारवाया केल्या. म्हणजे आदर्श प्रकरणामध्ये अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलं किंवा सुरेश कलमाडींवरती कारवाई केली, शीला दीक्षितांवरती कारवाई झाली. अशा पद्धतीनं कारवाई बघितल्यावरती लोकांनाही असं वाटायला लागलं की होय, भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार हे गेलेलं आहे आणि तसं जनमत क्रिएट झालं. आणि दुसरीकडनं अहमदाबादवरनं मोदी निघाले विकासाचा अजेंडा घेऊन. त्यांच्या जे पाठीमागं पाठबळ होतं ते गुजरातच्या विकास मॉडेलाचं होतं. पण आता तसं नाही आहे. विकासाविषयी सत्ताधारी पक्षच फारसं बोलत नाही आहे. सत्ताधारी पक्ष फक्त राष्ट्रवाद, राष्ट्रीय हित, देशहित, देशद्रोह, राष्ट्रद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा याच मुद्द्यांना प्रचार करतंय, याच मुद्द्यांना घेऊन प्रचार करतंय. तर काँग्रेस पक्षाची अडचण होते, कारण भावनिक मुद्दे आहेत, त्यासमोर लोकांचे प्रश्न उडून जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच नाही. लोक कुठल्याही भूलथापाला बळी पडून एक वेळेस मतदान देतात, दुसऱ्या वेळेस त्यांनी काय काम केलं हे बघूनच मतदान देतात. आणि सुदैवानं आता मागच्या 15 दिवसापूर्वीपेक्षाही आज जी परिस्थिती मतदानाच्या वेळेपर्यंत देशामध्ये येऊन ठेपलेली आहे ही अत्यंत चांगली परिस्थिती आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला विचार करायच्या दृष्टिकोनातून. गेल्या 48 तासामध्ये जे 3-4 निकाल आले, राफेल संदर्भामध्ये काल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आणि केंद्र सरकार जे सातत्यानं खोटं सांगत होतं राफेलमध्ये, ते सगळं सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलं आणि मेरिटवर राफेलची चौकशी होणार हे स्पष्ट या ठिकाणी सांगितलं. जे सातत्यानं राजीव गांधी सोबत भारतीय जनता पक्षाचे जे वेगवेगळे नेते आहेत, यशवंत सिन्हाजी असतील, अरुण शौरीजी असतील,
प्रशांत भूषण जे असतील हे सर्वोच्च न्यायालयाला म्हणजे देशाला सांगत होते की बोफोर्समध्ये गैरव्यवहार झालाय आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष ते थांबू पाहत होता. सर्वोच्च न्यायालयाने यांचे सगळे मुद्दे काल फेटाळून लावले आणि राफेलची चौकशी होणार हे आता सत्य आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या अजेंड्यावर मोदी साहेबांनी मतदान मागितलं होतं. गुजरात मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी समोर ठेवलं होतं. आता गुजरात मॉडेल काय आहे, जे गडकरी साहेबाचं जे मॉडेल आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये ते गुजरात मॉडेल आहे थोडक्यामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रस्त्याचा विकास, पुलाचा विकास मोठ्या प्रमाणावर करायचा आणि सामाजिक लोकांचा जो काही फंड आहे सामाजिक तो त्या योजनेसाठी द्यायचाच नाही, अशा प्रकारचं गुजरात मॉडेल होतं. या ठिकाणी देशामध्ये आणि जगभरामध्ये दोन विचार प्रणाली आहेत. एक डॉक्टर जगदीश भगवती नावाचे जागतिक अर्थतज्ञ आहेत जे माननीय मोदीजीचे गुरु आहेत. त्यांचं जे अर्थशास्त्र असं सांगतं की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली म्हणजे त्या राष्ट्राची किंवा त्या राज्याची प्रगती झाली, हा एक विचार एकीकडे आहे. आणि दुसरीकडे अमर्त्य सेन या महामानवाचा एक विचार आहे की ज्यांनी विकासाला मानवी चेहरा दिलाय, मानवी अजेंडा दिलाय आणि जोपर्यंत मानवाचा विकास होणार नाही, तो मानव सुखी होणार नाही, तोपर्यंत या विकासाला काही अर्थ राहणार नाही, हे अमर्त्य सेन यांनी सांगितलंय. हे रघुराम राजन सांगतायत आणि काँग्रेसचा जो विचार आहे तो अमर्त्य सेनाचा विचार आहे, रघुराम राजनचा विचार आहे. आणि त्यामुळे जागतिक व्यासपीठावर डॉक्टर जगदीश भारती आणि अमर्त्य सेन यांचे सातत्यानं भांडणं आहेत. भांडणं यासाठी आहेत की अमर्त्य सेनला हा विचार मान्य नाही, तसाच काँग्रेसला विचार मान्य नाही. देशामध्ये आणि आज राज्यामध्ये नितीन गडकरी यांनी जे काही रस्त्याचं काम केलंय हे सोडलं तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारला काहीही या देशामध्ये काम करता आलेलं नाही. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मत मागायला जायचं तर कुठल्या मुद्द्यावर मागायला जायचं, हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न यांच्या समोर होता. आणि दुसरा प्रश्न असा होता की विश्वासार्हतेचा प्रश्न होता. अटल बिहारी वाजपेयीला ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेस देशातल्या एका साध्या माणसानेही प्रश्न विचारला नाही, पण सातत्यानं नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारतायत. याचं कारण असं आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये नरेंद्र मोदी सरकारची विश्वासार्हता ना देशात आहे ना जगात आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या ज्या काही चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत या ठिकाणी ज्या भारतीय आहेत, गोपी जगन्नाथन, त्यांनी काल स्पष्ट सांगितलं की जे काही डेव्हलपमेंटचे सगळे आकडे भारताकडून दिले जात आहेत, जीडीपीचा जो काही रेट दाखवला जातोय जेटलीच्या मार्फत, हे सगळे आकडे संशयास्पद आहेत आणि जगातल्या कुठल्याही संस्थेचा ह्या आकड्यावर विश्वास नाही. म्हणजे जे काही सगळे आकडे मोदी सरकारच्या वतीनं दिले जात आहेत वेगवेगळे विकासाचे, याच्यावर जगातल्या कुठल्याही अर्थतज्ञाला विकास नाही, देशाच्या नागरिकाला विकास नाही, रोजंदारी वाढत नाही, रोजगार मिळत नाही. ठीक आहे संजय लाखे पाटील, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात कारण आपल्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा आहेत. मी थेट जातोय चंद्रपूरला, आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत. सर, जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष कव्हरेजमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न तोच आहे विकासाला घेऊन की भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात असेल तर मग विकासाचे मुद्दे पुढे घेऊन प्रचार का करत नाही? राष्ट्रवाद, राष्ट्रहित, देशद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा हेच मुद्दे घेऊन प्रचार का करत आहे? तुम्ही भाषणं जर ऐकली असेल, मुख्यमंत्र्याचं भाषण असेल, मोदीजींचं भाषण असेल, माझं भाषण असेल, या भाषणामध्ये 80% आम्ही विकासाचे मुद्दे मांडतो. आयुष्यमान भारत असेल, 12 रुपयामध्ये 2 लाख रुपयाचा अपघात विमा असेल, 330 रुपयामध्ये 2 लाख रुपयाचा जीवन विमा असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये मदत जी खात्यामध्ये आपण थेट टाकली, किसान क्रेडिट कार्ड असेल, जनधन योजना असेल, मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, या देशामध्ये नॅशनल हायवे बनवण्याचा प्रश्न असेल किंवा विकास असेल, जल वाहतूक असेल, एअर उडान सारख्या सर्व्हिसेस असतील, गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजना असेल, स्वच्छता भारत निर्माण करत शौचालयाची योजना असेल. मला वाटतं की तुम्ही वर्धेचं मोदीजींचं भाषण बघा, नांदेडचं भाषण बघा, परवा औस्याचं भाषण बघा. या भाषणामध्ये विकासा मुद्दा आहे. 20% हा देशाचा मुद्दा आहे आणि त्याचं कारण साधं आहे. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीने देशद्रोहाची कलम 124A काढून टाकू किंवा
काश्मीरमध्ये असणारा जो सैन्य दगागा असणारा अधिकार आहे तो कमी करू, अशी जेव्हा आश्वासनं देतात तेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी मुद्दाम ज्या 124A ची तरतूद कलम करण्यात आली, मी मुद्दाम डिबेट वाचली. बाबासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की देशद्रोहाची कलम असलीच पाहिजे. पण काँग्रेसचे नेते जेव्हा देशद्रोहाची कलम काढून टाकू असं आश्वासन देतात तेव्हा मग मनात शंका येते की फर्निचर मेड इन चायना बघितलं, कार गाडी मर्सिडीज मेड इन जर्मनी बघितली, पण काय काँग्रेसचा जाहीरनामा मेड इन पाकिस्तान आहे की तुम्ही देशद्रोहाची कलम काढून टाकू अशी भाषा करता. तुम्ही काश्मीरचा प्रश्न पेटवला काँग्रेसच्या राज्यात आणि तुम्ही आज सांगता की आम्ही आर्मीचे अधिकार काढून घेऊ. म्हणजे आर्मीला कोणीही दगड मारायचा, आर्मीला कोणीही त्रास द्यायचं, आर्मीचा अवमान करायचा आणि आम्ही मात्र आर्मीला असा त्रास झाला तरी त्यांना जे अधिकार दिले आहे. आर्मीवर विश्वास नाहीये तुमचा. या देशाची आर्मी ही तुम्हाला मला अभिमान वाटावे अशी आहे. या देशाच्या सीमेची सुरक्षा -35 सेंटीग्रेड मध्ये राहून आर्मी करतात. मग जेव्हा आर्मी -35 सेंटीग्रेडच्या थंडीमध्ये या देशाच्या सीमेसाठी आपलं आयुष्य अर्पण करतो, त्या आर्मीचे अधिकार काढून टाकू. म्हणजे तुम्ही आर्मीवर शंका घेता आणि तुम्हाला 52 वर्ष देशात दिले, 47 वर्ष 2 महिने 1 दिवस या राज्याची सत्ता दिली, देशाची प्रगती तुम्हाला करता आली नाही आणि आर्मीचे अधिकार काढू अशा गोष्टी करता. तर 20% जनतेला खरा नकाब जो आहे काँग्रेसचा तो दाखवण्याची गरज आहे. खरा चेहरा काय आहे? 25 ऑक्टोबर 1951 या देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली. पहिलं मतदान हिमाचल प्रदेशमध्ये झालं. 21 फरवरी 1952 पर्यंत सार्वत्रिक निवडणूक सुरू होती. काँग्रेसवर विश्वास टाकला जनतेने. काँग्रेसला 367 लोकसभेच्या जागा निवडून दिल्या. तेव्हा जी भाषणं दिली ना तेच आज पंतू भाषण देत आहे. तेच भाषण आज राहुलजी देत आहे. गरीबी को हटाना है, किसानों को मदत करना है. म्हणजे आश्चर्यजनक हे आहे की तुमची गाडी ज्या जागेवर उभी होती तीच भाषण बिरबलाची खिचडी शिजेल, पण तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाही. आणि मग अशा काळामध्ये आपल्याला 80% विकास व देश 20% राष्ट्रवाद किंवा शेवटी देश टिकेल तर सर्व प्रश्न आहे ना. आणि म्हणून भाषणामध्ये विकास नाही हे म्हणणं योग्य नाही. भाऊ, मला एक प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा विचारायचा आहे. विदर्भातल्या 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. 7ही ठिकाणी चुरशीची लढत आहे असे रिपोर्ट्स येत आहेत. कारण ह्या 7ही जागा 2014 मध्ये भाजपला मिळाल्या होत्या. पोटनिवडणुकीत भंडारा गोंदिया ही राष्ट्रवादीकडे गेले, तो अपवाद आहे. पण यंदा अशी लाट दिसत नाही. जर का म्हणजे कशी लाट दिसत नाही? बघा, मोदी लाट नाही आहे, ठीक आहे, विरोधक म्हणतायत, पण सरकार विरोधात तीव्र नाराजी आहे ही पण दिसत नाही. म्हणजे ती लाट पण नाही आहे. म्हणजे कोणतीच लाट तशी नाही. आणि त्यामुळं जातीय समीकरणावर निवडणूक येऊन ठेपली आहे महाराष्ट्रातली, असं तुम्हाला काही वाटतंय? नाही, मला एक आश्चर्य असं वाटतं की कागज अनेक चॅनलमधून, सोशल मीडियामधून, वर्तमानपत्रातून आपल्यासारख्या माध्यमातून जे सर्वे झाले, आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून सर्वे झाले, त्याचे रिपोर्ट्स आले. 11 म्हणजे पहिलं देशाचं मतदान आज होत आहे 91-92 जागेवर. तुम्ही काल सर्वे दिलेत की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. कोणी 292 दिले, कोणी 297 दिले. आता मला सांगा की तुम्ही केलेलं आकलन तुम्ही खोटं कसं ठरवता? जर लाट नाही आहे तर मग या क्षणाला अजून तर अनेक फेऱ्या बाकी आहे. अनेक ठिकाणी मोदीजींची भाषणं व्हायची आहे, प्रचार सुरू व्हायचा आहे. निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर जे लोक सांगायचे की भाजप आणि मित्रपक्ष एनडीएला निसटही बहुमत मिळणं कठीण आहे, आज तेच चॅनल्सचे लोक मोदीजींचा झंझावात सुरू झाल्यानंतर 292-297 पर्यंत पोहोचले. आणि मला वाटतं की 23 मे होता होता हे 350 पर्यंत पोहोचतील असं मला वाटतं.
शेवटी 5 वर्ष माननीय मोदीजींनी आणि आम्ही उत्तरपत्रिका सोडवल्या, सर्व प्रश्नांची उत्तरं ही अभ्यास करून सोडवली. आता जे आमचे मतदार राजा परीक्षक आहे, आम्हाला विश्वास आहे जेव्हा एखादा मेरिटचा विद्यार्थी उत्तरपत्रिका सोडवतो त्याला विश्वास असतो की मूल्यांकन करणारा प्राध्यापक हा कितीही हात राखण्याचा प्रयत्न केला तरी मेरिटच्या विद्यार्थ्याला माहीत असतं की आपल्याला या परीक्षेमध्ये गुणवत्तेने आपण ही परीक्षा पास करणार आहोत. या 7 जागांमध्ये जर तुम्ही बघितलं, कधी नव्हे एवढा विकास झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पंतप्रधान आवास योजना असतील, नॅशनल हायवे असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सिंचनाच्या व्यवस्था असतील. या 7 लोकसभेमध्ये गोसीकृत प्रकल्प, गौर, वर्धा, बेमळा प्रकल्प, कोटगळ, चिचडोळ, मी अनेक प्रकल्पाची नावं सांगू शकतो की काँग्रेसच्या राज्यात हे प्रकल्प मुंगीपेक्षा कमी वेगाने गतीने हे प्रकल्प व्हायचे. म्हणजे मुंगीने सुद्धा यांचा कार्य पाहून, यांची कार्यतत्परता पाहून आत्महत्या करावी एवढा वेग होता. गोसीकृत 1983 मध्ये सुरू झालं यांच्या शुभ हाताने. का नाही झालं गोसीकृत? इतके वर्ष यांची सत्ता होती. आज मात्र वेगाने काम होत आहे. चिचडोळला प्रशासकीय मान्यता देऊन किती वर्ष झाले? चिचडोळ प्रकल्प मी पूर्ण केला. आज मला वाटतं काँग्रेसला मत मागायचा अधिकार नाही. 52 वर्ष घेतली, 47 वर्ष 2 महिने 1 दिवस घेतलं आणि यांचेच नेते सांगायचे की आमच्या मुख्यमंत्र्याच्या हाताला लखवा मारला आहे. आता अशी कोणती औषधी आहे की 4 वर्षामध्ये हा लखवा दूर जागा, पॅरालिसिस दूर जागा आणि आता हे गतीने वेगाने काम करणार आहे? यांच्या म्हणण्यामध्ये काही तात्पर्य नाही, तथ्य नाही. काँग्रेस कशी आहे हे आता जनतेला माहिती आहे. सुधीर मुनगंटीवार, तुम्हाला फक्त आठवण करून देतो सर, तुम्हाला फक्त आठवण करून देतो एकत्र आणलं नाही सर, फक्त तुम्हाला आठवण करून देतो. गोसीखुर्दचा विषय काढला म्हणून डावा कालवा खासदारांचा आहे भाजपच्या, उजवा कालवा भाजपच्याच आमदारांचा आहे. तुम्ही त्यांनाही दोष द्या ना. नाही, दोष भाजप आमदार खासदाराचा दोष नाही. चुकला तो कोण्याही पार्टीचा असेल. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. शेवटी आम्ही देशासाठी काम करतो. या देशामध्ये 1,500च्या वरती राजकीय पक्ष नोंदणी अनोंदणीकृत आहे. एक भारतीय जनता पक्षच आहे की ज्याच्या नावामध्ये पहिले भारत आहे, मग भारतीय जनता आहे, मग पार्टी है. भारत आगे जाना चाहिए, भारत का विकास होना चाहिए, भारत की जनता प्रगति उन्नति के मार्ग पे चलना चाहिए. पार्टी का कोई काम गलत करेगा तो हमने कभी उसके पीछे साथ खड़ी नहीं की, हे एवढं स्पष्ट लक्षात ठेवा. उजवा डावा कालवा याच्यामध्ये भाजपचे कोणी दोषी असतील तर त्यालाही कधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधी सोडलं नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे सर, मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा तो या की तुम्ही आत्ता उत्तरामध्ये असं म्हणालात की मोदीजींच्या सभा अजून अनेक व्हायच्या आहेत. भाजपचा फोकस अगदी क्लिअर आहे, स्पष्ट आहे की मोदींसारखा महाब्रँड आपल्याकडे आहे आणि हा मोदी ब्रँड जो आहे तो जास्तीत जास्त एक्सप्लॉइट करायचा, निवडणुकीत त्यांचा वापर करून घ्यायचा, त्यांच्याच नावावरती मतं मागायची. नाही, शेवटी मोदीजींच्या नावावर मत मागताना एक गोष्ट विसरू नका की मोदीजी देशासाठी मत मागताय, मोदीजी देशाच्या विकासासाठी मत मागताय, मोदीजी देशाच्या वैभवासाठी मत मागताय, मोदीजी भयमुक्त भारतासाठी, भूकमुक्त भारतासाठी, विषमतामुक्त भारतासाठी, रोजगारयुक्त भारतासाठी, शेतकऱ्याच्या आनंदासाठी, श्रमिकांच्या प्रगतीसाठी आणि आतंकवाद्यांना धडा शिकवत माझा पराक्रमी भारत निर्माण व्हावा यासाठी मत मागताय. मोदीजी कोणासाठी मत मागताय? मोदीजी म्हणतात कि मेरे 4 भाई, उनकी श्रीमती जी, उनके बच्चे और मेरी माँ, ये मेरा परिवार नहीं है. मेरा परिवार कन्याकुमारी से कश्मीर तक की 125 करोड़ जनता है. मोदी जी संसदेत जातात आणि सांगतात ये मेरे लिए कोई पत्थर की इमारत नहीं है, ये मेरे लिए जनतंत्र का पवित्र मंदिर है और मेरे लिए भगवान दीन दुर्बल शोषित पीड़ित जनता है जिनकी सेवा करने के लिए मैं प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक करके आया हूं. और मेरे लिए संविधान ये इस ईश्वर की सेवा करने के लिए सबसे बड़ा धर्म ग्रंथ है. जो देशासाठी आपलं आयुष्य वेचायला आला आहे, आपण त्याच्या नावानी मत मागत नाहीये, मोदीजीच्या कामानी मत मागतोय.
देशासाठी मत मागतो. सर विरोधकांचं आणि अनेक बुद्धिवंतांचं पुरोगाम्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही देशामध्ये एक असा आयकॉन तयार करू पाहताय आणि त्याच्या आड देशामधला जातीय सलोखा जातोय, त्याच्या आड तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा देशद्रोहासारखे मुद्दे घेऊन विरोधकांचं खच्चीकरण करताय किंवा आपल्या ज्या घटनादत्त संस्था आहेत त्यांचं खच्चीकरण होत आहे. या गोष्टीकडे तुम्ही फारसं लक्ष देताय म्हणजे कसं की त्या विरोधकांचं खच्चीकरण कसं होईल, व्यक्तिपूजा कशी वाढेल याकडे लक्ष देतोय भाजप. आणि त्याचा सुद्धा मोठा फटका किंवा नुकसान भाजपला या निवडणुकीत सहन करावा लागेल. आणि म्हणूनच भाजपचं मार्गदर्शक मंडळ जे आहे त्यातले नेते सुद्धा नाराज आहेत. म्हणजे लालकृष्ण अडवाणींचा ब्लॉग घ्या, मुरली मनोहर जोशींची नाराजी घ्या, यशवंत सिन्हांची नाराजी घ्या, असा विचार होत नाही का कधी पक्षात? नाही, आपण लालकृष्ण अडवाणींनी या पक्षाचं संघटन वाढवलं. आज मोदीजी प्रधानमंत्री आहे, त्यामागे अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजींची तपश्चर्या आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचा विचार आहे देशहिताचा. देशभक्ती से जो खून न खाओगे खून नहीं वह पानी है, मातृभूमी के काम ना है वो बेकार जवानी है. आमच्या नेत्यांनी आम्हाला नेहमी सांगितलं आहे की पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, देश को आगे बढ़ाना, हे आमचं लक्ष आहे. आता आपण म्हणताय की भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज आहे, तर मला सांगा की भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज असते तर तुमच्याच माध्यमातून सर्वेमध्ये तुम्ही कसे काय सर्वे एनडीएचं सरकार येईल असं केलं असतं? तुमच्यापैकी कोणीही युपीएला कोणीही 140च्या वरती जागा द्यायला तयार नाही हो. काँग्रेसला तर 100च्या आतच जागा देत आहे. आता ज्या काँग्रेसनी पूर्ण देशामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या देशात ज्यांना 100च्या आत जागा मिळतील त्यांचा देशाचा प्रधानमंत्री कसा होऊ शकतो? आणि त्यांच्यावर जनता विश्वास का म्हणून ठेवेल? तुम्ही 52 वर्षाचा हिशोब दिला असताना की आम्ही आता 52 वर्षात एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता. 52 वर्षामध्ये शेतकरी विमानातून बियाणं घ्यायला जायचा. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य दिलं होतं. आमची कोणतीही आई बहीण चुलीवर स्वयंपाक करत नव्हती यांच्या राज्यात. गॅस होते पण मोदींनी गॅस काढून घेतले पहिल्या वर्षी आणि मग पुन्हा गॅस दिले. असं काय केलं आहे का? या देशामध्ये साऱ्या बेरोजगारांना काम होतं आणि आता मोदीजी आले आणि आता बेरोजगारी सुरू झाली, सर्वांच्या नोकऱ्या काढून टाकल्या. असं काही झालं आहे का? पहिल्यांदा काश्मीरमध्ये शांतता होती आणि मोदीजी आल्यानंतर शांतता संपली, असं काही आहे का? 26/11चा हमला हा 26/11ला झाला असेल तरी तो मोदीजींचं सरकार येणार होतं हे माहित होतं म्हणून अगोदर केला, असं काही आहे का? अहो, काँग्रेसला संधी दिली ना. एका कुटुंबात किती वर्ष प्रधानमंत्री पद द्यायचं? शेवटी या देशामध्ये काय कोणीच लोक असे नाही आहे का की जे प्रधानमंत्री होऊ शकतील? एकाच कुटुंबाला. आणि मग म्हणायचं ही निम्न शब्दाचा उपयोग करायचा, येतो चायवाला आहे. अरे या देशाची लोकशाहीची हीच तर गंमत आहे की चहा विकणारा आपल्या कर्तृत्वानी तो देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो आणि ज्याच्या घरात 3-3 पंतप्रधान जन्माला आले तो आज 72,000 रुपये हम देंगे असं खोटं सांगत फिरत राहतो. अब मला आश्चर्य वाटतं मग राहुल गांधी जी का सांगत नहीं हमारी सरकार देश में आए न आए मगर मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगढ़ में 72,000 रुपए मैं दूंगा. अगर मैं 72,000 रुपए 4 राज्यों में नहीं दूंगा तो मैं कांग्रेस पार्टी ये वर्ष 150वां सार्धशती जयंती का वर्ष है महात्मा गांधी के, मैं कांग्रेस विसर्जित कर दूंगा. असं का नाही सांगतो? हिम्मत आहे का? अरे हिम्मत असेल सांगा ना की 72,000 रुपये जरी देशात सरकार आले नाही तरी आम्ही मध्य प्रदेशमध्ये देऊ, राजस्थानमध्ये देऊ. तुम्ही सांगा ना या राज्याची बेरोजगारी आम्ही हटवून दाखवतो म्हणून. त्याच्यावर काही बोलायचं नाही. सत्ता येत नाही माहित आहे की रात्री एखाद्या वेळी 12 वाजता सूर्य उगवू शकतो पण राहुल गांधी देशाचा प्रधानमंत्री बनवू शकत नाही हे राहुलजीलाही माहिती आहे. आणि मग आज सांगतात की सारी बेरोजगारी हटवून देऊ. काय अर्थ आहे काय गोष्टी का? सर तुम्ही 72,000चा विषय काढलेला आहे. 15 लाखाचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या 2014च्या प्रचाराच्या वेळेस दिलं होतं. अजूनही लोक तुम्हाला विचारत असतील तुम्ही जेव्हा मतदारसंघात जाता की 15 लाख रुपये कुठे आहेत? मग
असं आहे की लहानपणी तुम्ही गोष्ट आईकडून, काकूकडून, मावशीकडून ऐकली असेल की एक सज्जन माणूस गाय घेऊन जातो आणि 3 बदमाश माणसं प्लॅन करतात, षडयंत्र करतात. तो गाय बाजारात घेऊन जाताना पहिला माणूस म्हणतो अरे बकरी कुठं घेऊन चालला, त्याला वाटतं मी तर गाय घेऊन चाललो आहे. मग दुसरा माणूस त्याला म्हणतो अरे तू बकरी कुठं घेऊन चालला. तिसरा माणूस पुन्हा बकरी म्हणतो, याला वाटतं की खरोखरच आपली गाय नाही, आपण जे दोरी घेऊन चाललो ते बकरीची आहे. आणि चौथा माणूस मग गाय ती बकरीच्या भावात विकत घेतो. हे जे बदमाश होती की नाही, मला वाटतं की काँग्रेस त्याच मार्गावर चालली आहे. 15 लाख रुपये अकाउंटमध्ये टाकून मोदीजी कधीच म्हणाले नव्हते. त्यांचं भाषण तुमच्याच टीव्ही चॅनलनी, मग त्यामध्ये एबीपी माझा, आज तक यांनी तेव्हाचं भाषण मुद्दाम रेकॉर्ड वाजून दाखवले. मोदीजी काय म्हणाले होते की मेरे देश का इतना काला धन विदेशों में है और कांग्रेस के राज में इतना काला धन बना है कि अगर ये ब्लैक मनी हम वापस ला सकते हैं तो हर किसी परिवार को 15 से 20 लाख रुपए मिल सकते हैं. इतना ब्लॅक मनी है. याचा अर्थ त्यांनी काय खात्यात 15 लाख टाकू असं सांगितलं का? पण हे इतके हुशार आहे. जगामध्ये ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला त्याच्या नावाने नोबेल पुरस्कार आहे. जर तो जर्मनचा जो खोटं बोलणारा गोबेल्स होता त्याच्या नावाने पुरस्कार दिला तर पहिला जगातला पुरस्कार काँग्रेसच्या नेत्यांना जाईल. ठीक आहे सर, माझा शेवटचा प्रश्न हाच आहे तुम्हाला की इथून पुढे 6 टप्पे आहेत आणि 6 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पुढे जाणार आहे. पण आजचा जो पहिला टप्पा आहे तो या अर्थानं महत्वाचा आहे की आज निवडणुकीचा ट्रेंड सेट होणार आहे. त्या दृष्टीनं जे निवडणुकीचं विश्लेषण करणारे विश्लेषक आहेत, जाणकार आहेत, काही पत्रकार आहेत, हे चिकित्सकपणे आज वोटिंग पॅटर्न कशा पद्धतीनं पुढे जातो याकडे प्रामुख्यानं बघणार आहेत. एक तर रखरखत्या उन्हात हे मतदान होत आहे. पुढचे टप्पे सुद्धा ऐन उन्हाळ्यातच होणार आहेत. त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन्स ह्या निम्म्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे काही विलंब लागतो म्हणून निवडणूक आयोगानं 1.5 तासानं मतदानाचा अवधी वाढवलेला आहे. तुम्ही कसं बघता, जे वोटिंग टर्नआउट आहे किंवा मतदानाची टक्केवारी आहे ती वाढू शकते का? कमी होत असेल तर विद्यमान खासदार जिथं भाजपची जास्त संख्या आहे त्यांना फटका बसू शकतो का? मतदान जास्त झालं तर भाजपला फायदा होऊ शकतो का? तुमचं सुद्धा बारकाईनं या वोटिंग पॅटर्नकडे लक्ष असेल आणि खास करून जो व्हीव्हीपॅटचा मुद्दा आहे त्याकडे सुद्धा तुम्ही कसं बघता? नाही, व्हीव्हीपॅटच्या मुद्द्याकडे याच बाजूनी पाहतो की रामायणात सुद्धा काही लोकांनी मा सीतेच्या संदर्भात संशय निर्माण केला आणि प्रभू रामाने अग्निपरीक्षा दिली. आताही ईव्हीएम मशीनचा निर्णय जो काँग्रेस पक्षाने केला होता, काँग्रेसच्या राज्यामध्ये बॅलेट कागदाचं गेलं आणि ईव्हीएम मशीन आली. पण दुर्दैव असं की जेव्हा ते पराभूत व्हायला लागले तेव्हा स्वतःचं अपयश त्यांनी ईव्हीएम मशीनवर फोडलं. आणि म्हणून मग आज या ठिकाणी आपण 7 सेकंद ते चिठ्ठी पाहता येईल अशी व्यवस्था केली आहे. पण मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस जिथं जिंकते तिथं ईव्हीएम मशीन ही पवित्र असते. तिथे ईव्हीएम मशीन मध्ये काहीही घोटाळा नसतो. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जिंकल्यावर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी असं म्हटलं नाही नाही नहीं 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 ये तो ईवीएम मशीन में घोटाला हुआ था, हम जीते हैं, हम चाहते हैं कि फिर से चुनाव होना चाहिए, बैलेट पेपर से होना चाहिए, ईवीएम मशीन का चुनाव हमें मान्य नहीं, हम जीते तो जीते मगर हमको बैलेट पेपर से चाहिए. तिथं मात्र बैलेट पेपरनी पुन्हा मतदान घ्या काँग्रेसने म्हटलं नाही. आलेली सत्ता ताबडतोब मुख्यमंत्र्याची शपथ घेऊन आपली सत्ता आपली खिशात टाकली. हे दुतोंडी भूमिका आहे. पण या देशाच्या लोकशाहीचं मी कौतुक यासाठी करतो की हा जो शाहीचा थेंब आहे, हा एक थेंब लागायला या देशात लाखो करोडो शहीदांनी आपल्या परिवाराची प्राणाची चिंता न करता करोडो करोडो रक्ताचे थेंब या भारत मातेच्या चरणी अर्पण केले. हे पवित्र मतदान आहे. या मतदानाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, ज्याचं 4000 कोटीचं घर आहे त्यालाही एक मताचा अधिकार आहे आणि जो 400 रुपये भाड्यानी बेघर असणारा भाड्याच्या घरात राहणारा माणूस आहे त्याला एका मताचा अधिकार आहे. कारण या देशातला कोणी कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा, वंशाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असेल तो भारत मातेचा सुपुत्र, त्याला समान अधिकार आहे. आणि मी तर आज जेव्हा मतदान केंद्रावर गेलो, या लोकशाहीचं दुसरं वैशिष्ट्य बघितलं
की सिक्कीम मध्ये 107 वर्षाची माझी एक माता मतदान केंद्रावर गेली. 107 वर्षाची, म्हणजे जिचं आयुष्य हे आमच्या या देशाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीपेक्षा जास्त आहे, ती मतदानाला गेली. मी आज चंद्रपूरमध्ये ज्या मतदान केंद्रावर गेलो तिथं एक दिव्यांग, ज्याला बरोबर चालता येत नाही, तो रांगेत उभा राहून मतदान करत होता. एक अंध महिला मतदान करत होती. एक पेशंट ज्याला नीचं ऑपरेशन झालं आहे तो येऊन मतदान केंद्रावर होता. मतदान केंद्रावर कुठेही एअर कंडिशन नाही, कडक ऊन आहे चंद्रपूरमध्ये. कडक एवढं ऊन आहे की मी तुम्हाला गमतीने आमच्या चंद्रपूरचे लोक म्हणतात की तुम्ही जर कॅम्प्युटरवर जर आईस टाईप केला तर इतकी गरमी आहे की तो शब्द सुद्धा वॉटरमध्ये परावर्तित होईल, इतकी गरमी आहे. आणि यामध्ये त्या मतदान केंद्राच्या बाहेर होमगार्डचा जवान उभा आहे, पोलीस उभे आहे, आत काम करणारे शिक्षक, कर्मचारी, अधिकारी रुमाल घेऊन दर 2 मिनिटांनी चेहरा पुसतात आणि पहिले मतदानाच्या संदर्भामध्ये काम करता, कर्तव्य निभावताय. सगळ्या या लोकांना ही लोकशाही, या देशामध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण म्हणतो, ही टिकवण्याचं काम या सर्वांनी केलं आहे. आणि आपल्या देशामध्ये आपण साक्षरता म्हणतो, पण अजूनही 18 ते 19% निरक्षर आहेत. पण मी बघितलं की गरीबातला गरीब, म्हणजे ज्याचा चेहरा पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की अतिशय गरीब आहे, त्या क्यू मध्ये उभा राहून तो मतदानाला येतो. ही आपल्या लोकशाहीचं वैभव आहे आणि सुंदरता आहे. आता जनता परीक्षक आहे, जनता जनार्दन ईश्वराचा अंश आहे. आता या जनतेच्या माध्यमातून जेव्हा आपण चांगलं काम करतो, उत्तम काम करतो, तेव्हा जनता आशीर्वाद देते. ही परंपरा आहे या देशाची. माननीय मोदीजींनी देशाची मनापासून, हृदयापासून सेवा केली आहे. तर मला विश्वास आहे की जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे आणि महायुतीच्या मागे, मित्रपक्षाच्या मागे मतरूपी आशीर्वाद उभा करेल. याबद्दल शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हीच विषय काढलेला आहे. औशाच्या सभेमध्ये परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, जे पुन्हा भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, प्रचार सभेमधून नवमतदारांना आवाहन केलं की तुम्ही तुमचं पहिलं मत हे जवानांच्या कामगिरी सन्मानार्थ आणि पुलवामातल्या हल्ल्यातले जे शहीद आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ द्या. एक प्रकारे भाजपला मतदान करा असं आवाहन प्रचार सभेमधून नरेंद्र मोदी करतात. विरोधक टीका करतायत की त्या पदाला हे शोभेचं नाही. अशा पद्धतीनं जवानांच्या नावानं सुद्धा किंवा शहीदांच्या नावानं सुद्धा पंतप्रधान मतं मागतायत. त्यावर टीका होते आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार होते आहे. कशाची तक्रार? देशासाठी मत मागणे या देशामध्ये गुन्हा आहे. 1971 मध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, बांगलादेशाचा जन्म झाला. संसदेमध्ये अटल बिहारी वाजपेयींनी इंदिराजीचं कौतुक केलं. तेव्हा काँग्रेसचा नेता नाही म्हणाला की हे काम सर्व सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी केलं, इंदिराजीचं कौतुक करू नका. पार्लमेंटमध्ये जे भाषण झालं ते कामकाजातून काढून टाका असं कोणी म्हणतं का? तेव्हा तुम्हाला बांगलादेशचा जन्म झाल्यावर श्रेय घेता आलं. आणि आता मात्र तुमच्या पोटात दुखतं जेव्हा एखादा मीडिया मोदीजींना धन्यवाद देतो, मोदीजींना श्रेय देतो, तेव्हा म्हणतो नहीं नहीं नहीं, ये मोदी जी का श्रेय नहीं है, मोदी जी को क्यों देते हो आप, बधाई क्यों देते हो. मला वाटतं की काँग्रेसच्या लोकांचं इतकं छोटं हृदय, आता तर यांचं हृदय जगातल्या कोणत्याही मशीनमध्ये दिसतं का, पाहता येणार नाही असं हृदय आहे. अहो, देशासाठी नवमतदारांनी मत द्यावं हे काय गैर आहे हो? मत देशासाठी द्यायचं नाहीये का? मत कशाला द्यायचं? त्यांनी मतदान करावं, त्यांना प्रोत्साहित करावं, पण ते मन की बात मधून विचार केला पाहिजे. निवडणुकांच्या प्रचार सभांमधून का करतायत असा सवाल आहे. नाही काय काय गैर आहे? याच्या अगोदर झालं नाही का? तुम्ही 1971 मधले वर्तमानपत्र काढून बघा. तेव्हाही इंदिराजींनी हमने बांगलादेशच्या युद्ध के निवडणुकीत मतदान मागितलं ना. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? कोणत्या घटनेत लिहिलं आहे की आपण जो पराक्रम केला त्या पराक्रमावर मतं मागायची नाही? हा, जनतेने हे ठरवायचं आहे.
की याच्यामध्ये सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, विकास काय, विनाश काय, चांगलं काय, वाईट काय, हे ठरवायचा अधिकार तर मतदार राजाचा आहे. पण तुम्ही मत मागायचं नाही. तुम्ही मागितलं त्याचं काय? तुम्ही ठीक आहे. अगोदर मागितलं तेव्हा काय केलं? तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नावानी मत मागितले. स्वातंत्र्याचा लढा काय काँग्रेसचा होता का? या देशामध्ये सर्व जाती धर्मांनी, विविध संघटनांनी, विविध देशभक्त संघटनांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. मग तुम्ही इतिहासामध्ये हा प्रयत्न केला होता ना आणीबाणीत, की 30 मीटर खोल एक तुम्ही कॅप्सूल केलं होतं आणि देशाचा इतिहास टाकायचा प्रयत्न केला होता. मग ते कॅप्सूल जनता पार्टीत काढलं. काय लिहिलं होतं तुम्ही? तुम्हाला शहीद आझम भगतसिंग याचा त्याग मान्य नव्हता. तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर मान्य नाही. तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस मान्य नाही. तुम्ही स्वर्गीय लालबहादूर शास्त्री सारखा देशाचा प्रधानमंत्री तो मान्य नाही. तुम्हाला फक्त एक कुटुंबच मान्य आहे. आणि महात्मा गांधीला आम्ही राष्ट्रपिता म्हणतो. मग काय नाही राष्ट्रपित्याचं? राष्ट्रपिताचं गांधीजी म्हणाले होते, कांग्रेस का अवतार समाप्त हो गया, कांग्रेस का लक्ष्य था स्वाधीनता की लढाई, अब कांग्रेस विसर्जित करो. तुम्ही तर सत्तेला असे चिटकलात की आता तर तुम्ही तर काहीही सांगत लोकांना मत मागता, काही आश्वासन नाही देता. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे आणि मला माहिती आहे तो प्रश्न तुम्हाला कदाचित आवडणारही नाही, पण हा प्रश्न मला विचारायचा आहे. जर का बहुमताचा आकडा भाजपला एनडीएला गाठणं कठीण झालं किंवा एनडीएलाच काठावरचं बहुमत मिळतंय अशी परिस्थिती आली आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं की बहुमताचं सरकार नसेल तर आपल्या ऐवजी दुसरा प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान करा, तर अशा वेळी आपल्या राज्याचं हे सौभाग्य असेल का की मराठी पंतप्रधान बघायला मिळेल? असं आहे की पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एनडीएचं बहुमत 1001% असणार आहे. मोदीजी प्रधानमंत्री. आपकी अदालत झाली रजत शर्मा साहेबांची. गडकरींना हाच प्रश्न विचारला. गडकरींनी सांगितलं की कोणत्याही रेसमध्ये मी कधीही नाही, पुढेही नाही. आणि तुम्हाला गडकरीजी राष्ट्रीय अध्यक्ष असतानाची ती बिहारच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घटना आठवत असेल की तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी मोदीजींबद्दल नाराज होते. मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना जेवण्याचं निमंत्रण दिलं, पण ते म्हणाले की मैं मोदीजी को नहीं दूंगा. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीने तेव्हा त्यांना नम्रपणे नितीश कुमारजींना सांगितलं की अगर मोदीजी नहीं तर हम कोई भी नहीं, आणि कोणीही जेवायला गेले नाही. एनडीए का बहुमत 101% येईल. अगर मोदी जी नहीं तो और कोई प्रधानमंत्री नहीं, हीच भावना गडकरींनी सांगितली. आणि म्हणून हा प्रश्नच उपस्थित होत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक जबाबदारी आहे. कोण प्रधानमंत्री असतो, कोण राष्ट्रीय अध्यक्ष असतो, कोण मुख्यमंत्री असतो हे महत्वाचं नाही. भारतीय जनता पार्टीचा विचार हा केंद्रबिंदू आहे. त्या विचाराला घेऊन देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी काम करण्याचं प्रतीक म्हणजे मोदीजी आहे. आणि मोदीजीच्या मागे पूर्ण पक्ष कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि अरुणाचल प्रदेश पासून कच्छ पर्यंत पूर्ण देश उभा आहे. आणि गडकरींनी म्हणूनच आपकी अदालत मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं, बस हमारा एक कोहिनूर है, वही प्रधानमंत्री बनेगा और वो है नरेंद्र मोदी. ठीक आहे सर, पण आजपर्यंत जो निवडणुकांचा इतिहास राहिला आहे, ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार तो पक्ष सत्तेवर, ज्याला सर्वाधिक खासदारांचा पाठिंबा तो नेता म्हणून पंतप्रधान. आता वेळेवर बघायचं आहे, पण एक मराठी माणूस म्हणून अनेकांना असं वाटतं की मराठी माणसाला हे सौभाग्य कधीतरी मिळालं पाहिजे आणि यावेळेस ते कदाचित मिळेलही, सांगता येत नाही. तुम्ही एवढ्याच उत्तर खारिज करू नका. मराठी माणसाच्या आशांवर इतक्या लवकर पाणी फिरवू नका. मी तुमचे धन्यवाद देतो. हे होते सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार स्पष्ट बोलतात, बेधडक बोलतात आणि म्हणूनच आपण त्यांची सलग ही मुलाखत घेतलेली आहे. इथेच थांबूया, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर.